हॅलो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. तुमची लाडाची शांताबाई. आणि आज आहे अक्षय तृतीयेचा दिवस. त्या निमित्ताने तुम्हा सर्वांना आमच्या मराठी कॉमेडीच्या सहपरिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आशा आहे या मंगलदिनी आपल्या जीवनात नव चैतन्य येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद सुख समाधान घेऊन अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा. अक्षय राहो सुख तुमचे, अक्षय राहो धन तुमचे, अक्षय राहो प्रेम तुमचे, अक्षय राहो आरोग्य तुमचे. अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. मी लवकरात लवकर तुमच्या भेटीला येणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून. लवकरात लवकर म्हणजे 1-1.5 महिना लागू शकते. ज्या दिवशी आपलं सिल्वर प्ले बटन माझ्या घरी येईन त्या दिवशी मी तुमच्या भेटीला नक्की येईन व्हिडिओच्या माध्यमातून. तर तुम्हाला 1-1.5 महिना वाट पाहा लागेल, तुम्हाला पण आणि मला पण. चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बबिता, आपली आता पूजा उजा झाली. आता म्हटलं स्वयंपाकाला लाग अन सण बनवजो. हो आई, बनवतो ना बनवतो. हो, आणि प्रकाश आहे ना घरी आज? हो आई, घरीच आहे ना. बरं ठीक आहे ना, बोलतो मी प्रकाश संग. नाही तर अजून चालला जाईन तो इकडे तिकडे कुठेही. कूलरचं सांगायचं आहे ना त्याले, घेऊन जाय म्हणा लागन आज घरी यायचं. हो आई, सांगून द्या ना. हो. प्रकाश, प्रकाश कुठे चालला म्हटलं आता? कुठं नाही आहे, घरीच आहे मी. बोल ना, काय म्हणतं? काही नाही म्हणत, ते कूलरचं पाहिजे म्हटलं. काय बिघडलं तर रिपेअरिंग करून घेऊन येणं. घेऊन जाय आज. आई, कूलरले काही नाही झालं, फक्त मोटार आणा लागते नवीन. आणून बसवा लागते. कूलर चालूच आहे तो, फक्त मोटार बंद आहे. मोटार चालू नाही होऊन राहिली. हो तर घेऊन येजो ना मग नवीन. नवीन घेऊन ये आणि बसून दे मोटार बिघडली तर. आणि चालू करून घे बरं. बबिता म्हणत होती आज, आई म्हणे इकडचा कूलर नेला म्हणे आम्ही रात्री, तर हवाच नाही लागत म्हणे बरोबर. लहान आहे ना ह्या कूलर इकडचा, तर रात्री झोपच नाही लागली म्हणे बरोबर, हवाच नाही लागे म्हणे, तर झोप नाही झाली म्हणे बरोबर. म्हणून म्हटलं तुमचा मोठा कूलर आहे, चालू करून घ्या. झोप कायले खराब करा. ठीक आहे, नाही जाईन ना मी आता दुपारी. अंग पाय धुवून जेवण खावण करून जाईन मी. दुपारी काय रे एवढ्या उन्हात? काही ना काही त्या मोटारसाठी दुपारी नको जाऊ. जाच असन तर आता चालला जाय ना, घेऊन येऊन जाय. नाही तर मग संध्याकाळी जाजो. दुपारी नको जाऊ उन्हीत आणीत. काय होते मग, बाकीचे लोक जात नाही काय? काम पडल्यावर जाच लागते. एका घंट्यात तर जाणं येणं होऊन जाते. टेन्शन नको घेऊ. जातो मी, लवकर जाईन ना, लवकर येऊन जाईन. बरं पाहिजे मग. नाही तर उन्हात तिकडे घुमत राहशील. नाही नाही, घुमत नाही, मी कामीच चाललो. कामीच चाललो म्हटलं मी. बरं, अन येतो म्हटलं मी मावशीच्या घरून. ठीक आहे, नाही ये ना. अहो, पाणी तपलं ना, करून घ्या ना आंघोळ. टाकून देऊ काय पाणी? करन ना थोड्या वेळानं आंघोळ. सुनील भाऊच्या घरी जायचं आहे मले, काम आहे सुनील भाऊ संग. तर तिकून आल्यावर करतो म्हटलं. लेकरायची करून दे ना आंघोळ तोपर्यंत तू. झाली ना, लेकराची आंघोळ झाली, माई आंघोळ झाली, आईची आंघोळ झाली, बाबाची आंघोळ झाली. फक्त तुम्हीच उरले आणि पाणी तपलाय म्हटलं करून घ्या आंघोळ. मग कोणते काम आहे करत बस जा. आज म्हटलं अक्षय तृतीयेचा दिवस आहे, भुताडे भाताडे घुमू नका बरं तुम्ही. आंघोळ करून घ्या. अरे यार, आता निघालोच होतो मी. सुनील भाऊ भेटते नाही भेटत. जाऊन पाहतो म्हटलं. आणखी इकडे तिकडे चालले जाईन ते, तर काम नाही होणार मग. अर्जंट काम आहे काय तर सुनील भाऊ संग? अर्जंट म्हणजे अर्जंटच काम आहे ना. आपल्या कूलरची मोटार बिघडली तर त्याला बसून मागायला लागन ना. त्याला येते फिटवीट करणं. तर म्हणून म्हटलं घरी असन तर सांगून देतो बा, 5 वाजता ये जा घरी आणि कूलरची मोटार फिट करून दे जा. अच्छा अच्छा, बरं जा मग, सांगून द्या. हो तेच म्हटलं. आता सकाळी जाईन मी तर भेटून जाते. सकाळी घरीच राहते 9-10 वाजेपर्यंत. मग वावरात गेले कुठं, आणखी कोणत्या दुसऱ्या कामी चालले गेले. आता माणसा मागं कामं राहते. त्याच्यानं म्हटलं जाऊन पाहतो, चक्कर मारून येतो. भेट जर झाली तर सांगून देतो. मग तुम्ही तर फोनवरही बोलू शकता ना, फोन लावून. घरी गेलंच पाहिजे काय? ते कसं आहे, आता गावातल्या गावात आहे तर घरी जाऊन भेटलो तर काय होते. आता काय बाहेर गावी राहते काय सुनील भाऊ, तर फोनवर बोलू मी. जा लागते इच्छा इथं भेटा लागते. तर येतो म्हटलं मी भेटून. घरापर्यंत जाईन त्याच्या, बसन तर त्याला चांगलं वाटन का चला बा प्रकाश भाऊ आले, बसले, भेटले, बोलले. चांगलं वाटते. घरापर्यंत जाऊन बोलणं आणि मोबाईलवर बोलणं लय फरक पडते म्हटलं. तर जातो मी, येतो ना मी, लवकर येतो. आंघोळीचं काही टेन्शन घेऊ नको.
हा, मी स्वतः पाणी टाकन न मी स्वतःच आंघोळ करन. तू हे कामं कर, मी काही त्रास देत नाही. बरं ठीक आहे, जा मग जा, भेट घेऊन येऊन जा. आणि सुनील भाऊले सांग जा, राणीले बोलावलं म्हणा जेवणाले घरी. जेवणाले सांग जा तिले राणीले, आज सण बनवून राहिली मी तर इकडेच जेवण करजो म्हणा. ठीक आहे ना, सांगतो ना मी. येतो मग. हो या. चाल बाप्पा, मी स्वयंपाकाला लागतो, लवकर स्वयंपाक बनवा लागन. शांताबाई कुठं चालली? कुठं चालली, कुठं कायले चालली हो मी? तू याच तर घरी आली. तू तर काही येऊन नाही राहिली बापा. आता तुला लय ऊन लागून राहिली म्हणते तू या पोराले. आता तू काही येऊन नाही राहिली, त्याच्यानं म्हटलं चाल गड्या मीच जातो. हाव काय, चांगलं झालं ना आली तर चाल ना मग घरात. घरात मी काय म्हणतो, आता काम आहे काय तुले का खाली आहे तू? खाली राहतो काय हो मी, कामं राहतेच. बोल ना, काय म्हणत होती? काही अर्जंट काम आहे का? नाही व, अर्जंट काम नाही आहे. अशी चालली बा मी घुमत फिरत. आता 2-4 दिवस झाले तू काही येऊन नाही राहिली तिकडे. काय माहीत बा काहून नाही येऊन राहिली तर. माया राग आला का काय झालं, काहून फुगली काय माहीत बापा. येऊनच नाही राहिली तू. नाही हो शांताबाई, राग कायचा येईन, रागीग नाही आला मी, कामीच आहे म्हटलं. ह्या 2-4 दिवसापासून फुरसतच नाही भेटून राहिली ना मले. कामच करून राहिली मी. बाप्पा कामच करून राहिली, कुठं कामाला चालली काय? नाही हो, कामाला नाही जात मी, घरीच आहे म्हटलं. आता गहू घेतले योगेश ना, 3 क्विंटल घेतले त्यानं. आता थोडेसे सस्ते आहे ना, मग काय तिकडे पावसाळ्यात महाग होते ना, मग पावसाळा हिवाळ्यात तर म्हटलं एकानं घेऊन ठेवून द्यावं बा. तर सध्याचे त्यानं 3 क्विंटल आणले गहू घरी, तर तेच साफसूफ करणं चालू आहे. गाळून ठेवून द्या म्हटलं. राई वाई राहते, खडे वडे राहते, आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहे, कामं नाही ना काही नाही. मग आपण कामाला की जातो, टाईम नाही भेटत मग साफसूफ करायला. त्याच्यानं म्हटलं आता घरी आहे तर गहू साफ करूनच ठेवतो म्हटलं, नाही तर मग सोंडे गिंडे होऊन जाते. तर साफ करतो, मग एखाद्या दिवशी मस्त वाळून घेईन आणि त्याच्यात मग निंबाचा पाला, निंबाच्या काड्या टाकून डब्यामध्ये भरून ठेवून देईन. डब्यामध्ये नाही, आपल्या कलगीत. हो तसंच करावं लागते ना, निंबाचा पाला टाकाच लागते, सोंडे नाही होत मग. नाही तर काय, मग ह्या 2-4 दिवसापासून गावामागच लागली म्हटलं मी आणि भावना दोघी जणी. हाव काय, तर खडे कुशालाही आहे काय? कुशा किशा जास्त नाही आहे, पण खडे राहते, काढा लागते. राई वाई राहते, गहू गाळणं, खडे काढणं टाईमच लागते ना, पाकड पोकड करणं. आणि आपण दुकानातून घेतो तर ते गहू चांगले राहते, हे दुकानातले नाही होय ना. कोण्या काकाजीच्या वावरातले होय म्हणे बा. कोणते काकाजी होय तर? अच्छा, योगेशच्या ओळखीचे असन. हो, त्याच्या ओळखीचे काकाजी म्हणते योगेश गहू पाहिजे असन तर घेऊन जाय, नाही तर मग मी विकून टाकतो. 100-200 रुपये कमी लावन तुले, तर घेऊन जाय म्हणते. तर मग घेऊन आला. चांगलं केलं ना, मग चांगलं केलं. झाले आता माय गहू साफ झाले, फक्त 2 कट्टे राहिले असन. तर आज उद्या होऊन जाते. थोडे थोडे करतो आम्ही, एकानं नाही करत. ज्वार बी येते ना, करतो आणि मग दुपारी आरामी करतो. चांगलं आहे ना. तर हे म्हणत होती मी, माई सून म्हणते घुमाले चालतं काय? मजाक गिजाक तर नाही करून राहिली तो? नाही हो, मजाक करण काय तुया सांग, मजाक नाही करत, खरंच सांगतो ना मी. बबिताची प्लॅनिंग चालू आहे म्हटलं, घुमाले जावाची प्लॅनिंग चालू आहे. म्हणजे काल प्लॅनिंग झाली आमची, फिक्सही झालं कुठं जावाचं आहे, काय जावाचं आहे. तर पारड शिंग्याला जावाचं आहे म्हटलं, तर चाल जो. काय शांताबाई तू बी चाल जो म्हणतं, वेळेवर होऊन राहिली काय आता तयारी? तुही तयारी झाली आणि आमची तयारी होईन काय आता? अहो मला पूर्ण तर बोलू दे. चाल जो म्हटलं मी, आज चाल थोडी म्हटलं, चाल जो. मला पूर्ण बोलू दे, तू ऐकून घे, तू पुढंच नको बोलत जो. थोडीशी थांबत जाय. बरं सांग कधी जावाचं आहे? उद्या सोमवार आहे, उद्या आपण मार्केटमध्ये जाऊ, सामान खरेदी करून आणू आणि मंगळवारची तयारी आहे. तर मंगळवारी जाऊ म्हटलं. तू, मी, भावना आहे, बबिता आहे आणि रिंकू आहे. रिंकू आली काय? तर येऊन राहिली रिंकू. येऊन राहिली, ते निघाली घरून. येते ते 11च्या पहिले पोचून जाते. तरी तिले म्हटलं काल लवकर निघ जाऊ घरून, तर लेट उठते ना बाई, कुठं लवकर उठणं होते. कुठं जाऊ तर लवकर नाही उठाव काय, तर झोपेतूनच 7 वाजता उठली ते. मग उठली असन, चाय नाश्ता कामं गिमं करन, मग येईन ते. आणि आज प्रकाशी घरी आहे तर टेन्शन नाही, चालला जाईन तो तिले बस स्टँडवर आणाले. अच्छा, तर म्हणजे पक्क काय मग जाणं? पक्क म्हणजे पक्कच आहे ना. आता रिंकू येऊन राहिली, बसमध्ये आहे ते. 11 वाजेपर्यंत येऊन जाईन ते बी. तर मग पक्क नाही झालं काही, हे पक्कच आहे. आणि माई येऊन राहिली म्हटलं, धारा, रेखाबाई. आणि रेखाबाई म्हणे मी धाराच्या आईली आणतो म्हणे संग, तर त्या 3 जणी येऊन राहिल्या तिकून. अच्छा 3 जणी, त्या 3 जणी, आपण 2 जणी, आपल्या सुनी, म्हणजे 4, 5, 6, 7 जणी. हो, आपण घरचे 7 होऊन जातो. आणि म्हटलं 7 कायले हो, रिंकूले धरून 8 होतो ना. अरे हो, रिंकूले भुलली होती मी फक्त आपल्या दोघीले पकडलं आणि आपल्या सुनीले पकडलं 4, आणि त्या 3 जणी मिळून 7 म्हटलं मी, रिंकूले भुलली होती. तर आपण घरचे 8 होतं. हो, तर आपण 8 जणी
अन म्हटलं प्रीती आहे, आशा आहे, मंदा आहे, राधा आहे, तर यायले सांगून देऊ म्हटलं. चालन तर घेऊन जाऊ, संग जाऊ, अजून चांगलं वाटन. नाही तर मग मी सांगणार नाही. आपण उगं चाललं जाऊ तर काय म्हणून पाय बा गेल्या तर आम्हाला सांगितलं नाही काय, आम्ही न काय पैसे नाही दिले असते काय भाड्याचे. आम्ही काय त्याच्या पैशानं आलो असतो काय, बोलन ना आपल्याला. तर म्हटलं चालतं काय सांगून देऊ त्याले. ठीक आहे ना मग, चाल ना. अन भावना काय करून राहिली, दे बरं आवाज तिले. नाही तर मग म्हणन क माझ्या सासूले सांगितलं, आत्याबाईले सांगितलं आणि मला नाही सांगितलं इच्छा इथं घरी येऊन. भावना येव थोडीशी बाहेर, मग करजो कामं गी. मग इकडे ये म्हटलं, 2 मिनिटाचं काम आहे. काय झालं आत्याबाई? काय म्हणते म्हटलं मोठी आत्या? काय म्हणता आत्याबाई? भावना म्हटलं पारड शिंग्याला जायचं आहे आपल्याला मंगळवारी. तर चाल जो. आणि चंद्रकला लवकर जाऊ आपण. तर 8 वाजेपर्यंत अंग पाय धुवून तयारी करून तयार राहायचा, म्हणजे लवकर जाऊ म्हटलं या उन्हीत आणि ज्यानं. ठीक आहे ना शांताबाई, तर करून ठेवजो मग भावना तयारी. जायचं आहे मग आपल्याला. आपण घरचे आहे म्हटलं. आणि आता गावात सांगून देतो म्हटलं कोणी येईन आपल्या संगत. प्रीती ताई आहे, तिकडे मंदा ताई आहे. तर यायले सांगतो म्हटलं मी, जर आल्या तर घेऊन जाऊ आपल्या संग. ठीक आहे ना आत्याबाई, सांगून द्या ना तुम्ही. चालशील ना मग? हो येईन ना येईन. हो ये जो मग. काय स्वयंपाक करून राहिली काय? हो स्वयंपाकच करून राहिले. बरं कर. आणि मी काय म्हणतो, तू या सासूला घेऊन चालली मी. थोडंसं काम आहे 5-10 मिनिटाचं, येतो आम्ही लवकर. घेऊन जा ना, तर मग घेऊन जा ना तुमच्या संग. मला विचारून येता काय तुम्ही? घेऊन जा म्हटलं, तुमचीच बहीण होय, घेऊन जा. सांगून द्या म्हटलं. नाही तर मग म्हणशील कुठं गेली आत्या, काय गेली आत्या. म्हणून म्हटलं तुला सांगून नेतो. 10 मिनिटाचं काम आहे, येतो मग आम्ही वापस. बरं या मग, मी चहागी बनवून ठेवतो तुमच्यासाठी. बरं ठीक आहे ना, येईन ना मी चहा प्यायला येईन. तर एक काम कर, आतापासून बनवून नको ठेवू. मी येईन कनी तेव्हा वेळेवर बनवजो. ठीक आहे ना. चाल मग चंद्रकला, येऊ म्हटलं आशाच्या घरून. हो चाल ना. आशा, आशा. अम्माय बाई, आज तर सकाळीच आले पाहुणे. हो ना, पाहुणे आले ना तुझ्या घरी. पाय धुवाले पाणी गिनी तर घेऊन ये. अंदरूनच पाहून राहिली. हाव काय, लय दूरचे पाहुणे आले मग, नाही काय? हो ना, आज अक्षय तृतीयेचा दिवस आहे, तर आलो बा. आमच्यासाठी चांगला स्वयंपाक बनव आता. खीर, पुऱ्या, गोड धोड, मस्त पूर्णाचगी बनव. जेवण करूनच जाईन आम्ही. अरे वा, काऊन नाही, बनवतो ना बनवतो. या फक्त तुम्ही जेवण करून जा, बनवतो मी, सगळंच बनवतो तुमच्यासाठी. या ना, बसा. अम्माय, प्रीती ताई तुम्ही आला? मीच फोन लावला होता प्रीतीले, ये म्हटलं आशाच्या घरी. आज जेवण आहे म्हटलं, तू काही बोलावत नाही ना जेवणाले तुझ्या घरी, त्याच्यानं मीच फोन लावला. हाव काय, चांगलं आहे ना बाबा. या प्रीती ताई. हो आली ना. अम्माय, आता ह्या दोघी जणी आल्या बाबा. मंदाताई आली, राधाई आली. काकू म्हटलं नवीन बीसीचा गटगीत तयार करता काय तुम्ही? काय आहे म्हटलं? अहो काय आहे, सांगून तर राहिली तुझ्या घरी जेवायला आलो म्हणून. आता मी आलो म्हटलं 4-5 जणी, तर स्वयंपाक बनवजो आमच्यासाठी. काकू तुम्ही सांगा म्हटलं, शांता काकू काही सांगून नाही राहिला, काय आहे म्हटलं. प्रीती ताई तुम्हाला माहित आहे काय कायच्यासाठी बोलावलं काकून? तर नाही बा, काकून सांगितलं नाही कायच्यासाठी बोलावलं. तर ये म्हणे 5 मिनिटाचं काम आहे, तर ये म्हणे आशाच्या घरी, त्याच्यानं आली मी. मले नाही माहित बा कायच्यासाठी बोलावलं शांता मावशीनं. तर बोला ना मावशी, काय म्हणत होत्या? कोणतं काम आहे? शांताबाई सांग म्हटलं, सांग कोणतं काम आहे तर. अहो काही नाही, आपल्याला म्हटलं घुमाले जायचं आहे, घुमाले नेऊन राहिली मी तुम्हाला. अरे वा, फ्री मध्ये आहे काय काकू? मग फ्री मध्ये आहे काय म्हटलं? हो फ्री मध्ये आहे ना. आपल्याला गाडीवाला फ्री निघणं. हो फ्री मध्ये. सांगा ना काकू, काय म्हणून राहिले? अहो काही नाही, याच्यासाठी बोलावलं. मंगळवारची तयारी आहे आमची, इथं पारड शिंग्याला जावाची. तर तुम्ही चालान तर चाल जा बा. चालान तर चाल जा, मंगळवारी जाऊ आपण. खरंच चालले काय? खरंच म्हणजे खरंच चाललो ना मी आहे, बबिता आहे, चंद्रकला, भावना, बबिताची आई, तिची भाऊजय, भाऊजईची आई. त्या 2-3 जणी तिकून येऊन राहिल्या आणि आज रिंकू येऊन राहिली. तर आम्ही खरं जाऊन राहिलो मंगळवारी. तर म्हटलं जायच्या पहिले सांगून द्या बा तुम्हाला, नाही तर मग म्हणान का घरचे चालले गेले आणि आम्हाला सांगितलं नाही शांता काकूनं, शांता मावशीनं, शांताबाईनं. म्हणून म्हटलं सांगून द्या, तुमच्या कानात गोष्ट टाकून द्या. येवाचं आहे नाही येवाचं आहे आता तुमच्यावर आहे. तर पहा मग तुम्ही काय म्हणता. तर यांत जाऊ मग. त्या हिशोबानं गाडी सांगतो म्हटलं मग. अच्छा असं आहे काय? मग इच्छा तर आहे लय दिवसाची कुठेतरी घुमाले जावाची, तर येईन मी. हो तर पहिले परमिशन घेऊन घे जा आपापल्या घरून. जावाचं आहे नाही जावाचं आहे, नाही तर मग तुम्ही माया संग यान आणि घरी झगडे करान. मला विचारलं नाही चालली गेली असं नाही पाहिजे. तर आपापल्या नवऱ्याची परमिशन घेऊन घे जा, खास करून तू प्रीती.
माय मलेच म्हणता काय काकू तुम्ही? हो तुलेच म्हणा लागते. ऐकत जाय थोडंसं किशोर भाऊचं. ऐकत जाय म्हटलं किशोरचं. विचारपूस करून घेजो चांगल्यानं प्रेमानं. नाही तर मग कातावशीन त्याच्यावर. नाही काटावत गे नाही मी, प्रेमानच विचारन ना. परमिशन घेऊन घेईन मी. हो गड्या, परमिशन तर घ्याच लागन. आता काय माहिती हाव म्हणते का नाही म्हणते, एकटा जिद्देल माणूस. येऊ दिन तर चांगली गोष्ट आहे बापा. काय म्हणते ना काय नाही तर एकटा घरी सासू सासरे. नाही तर मग म्हणन आई बाबा घरी आहे आणि तुले काय घुमाचं येऊन पडलं, मग जाजो कधी जाता येते, आता नको जाऊ असे म्हणन. नाही तर मला एक काम कर ना मग, सासू आहे घरी तर सासूला घेऊन चाल तू या संग. ते कुठं घुमाले नाही जात, आता आलीच आहे तर तू या सासूला घेऊन चाल जो. स्पेशल गाडी तर आहेच. हो हे जमते. नाही तर काय मग. हो बोलतो मी यायच्या संग म्हणन. आत्या बैले घेऊन चालली म्हणन मी पारड शिंग्याले. शांता काकू आहे म्हणन, चंद्रकला काकू आहे म्हणन, अजून गावातले आहे म्हणन 5-6 जणी सांगतो मी आणि करतो मग तयारी. हो आणि मंदा चालशील ना? येईन ना मी. हो तर करजो मग तयारी. आणि तूही करजो प्रीती. आणि राधा तू चालशील ना? हो येईन ना येईन. म्हटलं राणीला घेऊन घेतो संग, आपल्या संग राणीची तयारी करून देजो. ठीक आहे ना काकू, घेऊन घे. हो रुपा राहिली तर रुपा आलीच असती म्हणा, पण रुपा नाही आहे तर म्हटलं राणीले आपल्या संग घेऊन घेऊ. राणीच्या आजीचं तर नाही जमणार कारण की चालणं नाही होत. आणि येणारी नाही त्या, ऊन आहे असं आहे तसं आहे त्याचे नाटकच चालू राहते. हो ते तर आहे, येणार तर नाही म्हणा, पण राणीला घेऊन जाऊ आपण आपल्या संग. तूही आहे राणीवर लक्ष ठेवाले. राणीची मोठ्याही आहे. ठेवशील ना मंदा लक्ष तिच्यावर? हो तेच म्हटलं घेऊन जाऊ आपल्या संग. आपल्याला म्हणजे 8 वाजता निघणार म्हणजे निघणार. हो निघणार म्हणजे निघणार. 8 वाजेपर्यंत तयारी करून ठेवा, 8:30 वाजता निघून जाऊ. 8 वाजता म्हणून राहिली मी, पण 8चे 8:30 वाजतेच आपल्याला घरून निघाले. हो तर 9 नका वाजवजा तुम्ही, लवकर तयाऱ्या करून घे जा. आणि लवकर सुट जा सकाळी 4 वाजताच कामं कराले. डब्बा न्या लागन ना? माय हो डब्बा न्याय लागन ना, काय उपाशी राहू काय बापा तिथं? आणि विकतचं घेऊन खाणं होते काय? किती घेऊ म्हटलं, विकतचं खाऊ तर पोट नाही भरत. जेवण तर जेवण होते, नाश्ता होते. हो तेच आहे, जेवण केल्याशिवाय भूक नाही जात. मग आता आपण एवढ्या लवकर निघू तर आपल्याला भूक नाही लागणार काय तिथं? तर जेवणाचं घेऊन जाऊ डब्बे बनवून आपापल्या घरून. आपापल्यासाठी. ठीक आहे ना. घरून मी मुरमुऱ्याचं पॅकेट, शेंगदाणे, फुटाणे, मिरच्या, टमाटर हे ते घेऊन घेईन. मस्त भेल बनवू आपण तिथं. ठीक आहे ना. असं नाही आहे का आपण 100-200 रुपये खर्च नाही करू शकत. करू शकतो आपल्यावर. 500 रुपये खर्च करू शकतो. पण हे बिनफालतू कायले उडवा पैसे. काही खाऊशा वाटलं तर 5-50 रुपये आपण खर्च करून घेऊ. 200-300 रुपये थोडी जेवणावर उडवायचे राहिले आपण. हो ते तर आहेच मावशी. मग आता पारशिंग्याले कच्चा चिवडा, भेल हे ते भेटते तर आपण 50-60 रुपयाचं घेऊ शकतो बाय. हो मग लेकरं राहते संग, आई कुल्फी पाहिजे, आईस्क्रीम पाहिजे, मग तेली घेऊन द्या लागते. नाही काय चिप्स पॅकेट पाहिजे, कुरकुरे पाहिजे आणि खिलोने पाहिजे. मग आता तिथं दुकान आहे तर लेकरं काही ना काही घेऊनच मागन आपल्याला. लेकराला घेऊन द्या लागते तर म्हटलं घेऊन घेऊ आपण डबे. हो बरं राहायचा मग तयारीत. जा मग आता घरी, करा आपापले कामं. मी चालली घरी. माई बी कामं व्हायचेच आहे बाप्पा. बबिताले म्हटलं लवकर येतं ना, मस्त बसलीच मी बी. ठीक आहे ना. मी जातो आता घरी, मी काही बसत नाही, माझ्या घरी कामं पडलेच आहे. विचारू काय कडे आता यायले, विषय काढू का नाही काढू? नाही आता आल्या विषय नाही काढ, नाही तर म्हणून याच्यासाठी गेलती काय तू बाहेर. थांबून जात आता थोड्या वेळानं काढा लागेल विषय. म्हणू का नाही म्हणू गड्या यायले. काय पाहिजे तुम्हाला? काही नाही पाहिजे, पाणी प्यायला आलो होतो. काही पाहिजे तर तुम्हाला तर सांगा म्हटलं. बरं ठीक आहे ना, सांगन मी. स्वयंपाक नाही बनवत? बनवतो ना. हो तर लवकर बनवतो म्हटलं, आई बाबाला लवकर भूक लागून जाते. 11 वाजेपर्यंत झाला पाहिजे स्वयंपाक. हो काय झालं? काऊन चांगला नाही दिसून राहिलो काय? मी इथची दाढी काढली तर चांगला नाही दिसून राहिलो काय? चांगले तर दिसून राहिले. मग मागं काऊन घुमून राहिली म्हटलं? काय झालं? काही बोलायचं असेल तर सांग. काही आणा लागते काय बाहेरून? नाही बाहेरून काही नाही आणा लागत. मी हे म्हणत होते मंगळवारी म्हटलं शांता काकू संग जातो म्हटलं मी आणि आत्याबाई. कुठं जावायचं आहे मंगळवारी? इथं पारड शिंगाले. एवढ्या उन्हात जाता काय? जाऊ द्या ना, स्पेशल गाडी आहे ना. शांता काकू आहे, शांता काकूचा पूर्ण परिवार आहे, रिंकू आहे, बबिता आता वहिनी आहे आणि बबिता वहिनीची आई, भाऊजाईची आई, म्हणजे घरच्या घरीच त्या 7-8 जणी आहे. आणि गावातले जाऊन राहिले अजून 5-6 जणी. मंदाताई आहे, राधा आहे आणि अजून आशा गिशा आहेत म्हणून राहिले. मी बी चालली जातो त्याच्या संग. कायच्यानं जाऊन राहिले मग? स्पेशल गाडी करण म्हणते ना. स्पेशल गाडी असल्यावर मग टेन्शन नाही. जाणे होते आरामात आणि येणे होते आरामात.
तर म्हणे चालन तर चाल जा म्हणे, लवकर निघून जाऊ म्हणे 8:30 वाजता. तर म्हणून म्हटलं लय दिवस झाले कुठं गेली नाही घुमा फिराले मी बी, तर आता आई बी आहे घरी तुमची, तर घेऊन जाईन म्हटलं त्याला. त्याचंही पायनं होऊन जाते. ठीक आहे ना मग, घेऊन जाजो आईले, आई कुठं गेली नाही. हो, तर टिकटीचे पैसे देऊन दे जा. ठीक आहे ना, विचारून घेतो शांता काकूले किती घेते काय घेते. 200 म्हणते का आता 250 म्हणते. त्या हिशोबानं देऊन देईन मग मी पैसे. ठीक आहे ना, शांता काकूला विचारा लागन किती काय म्हणते, तर एकीले किती भाडं पडते त्या हिशोबानं मग देऊन देऊ आपण. हो, आणि लेकरायले नेशील ना मग? हा गड्या, लेकराले तर शाळेतून यायलाच टाइम होते. शांता काकू बोलली मग आम्हाला 8 वाजता म्हणे, 8:30 वाजता. लेकरं तर शाळेत जाते, लेकराला येईपर्यंत तर थांबा लागनच. लक्षात नसन राहिलं शांता काकूच्या, आता गण्या इथं शाळेत जाते, मग गण्याला टाकून जाईन काय, भुलली असन. हो, आता बोला लागन शांता काकू संग. हो, बोलून घेजो चांगल्यानं, म्हणा लेकरायचं कसं काय म्हणा, न्यायचं नाही न्यायचं, पण लेकरायला तर न्यास लागन ना, घरी कोण पाहिन. घेऊन जाईन ना. हो, चालले जा मग. म्हणूनच तू मागं मागं घुमून राहिली काय मंगांपासून? मागं मागं घुमा लागते काय, जे आहे ते बोलून द्यायचं. तुम्हीच तर डोळे काढता, म्हणून म्हटलं म्हणावं का नाही म्हणा, बोला का नाही बोला, म्हणून म्हटलं आता विचारूनच घेतो तुम्हाला. जाणून बुजून नाही काढत मी, तू गलती करतं तेव्हाच बोलतो मी, जाणून बुजून बोलतो काय. चालली जाजो, करजो तयारी, पैसे देऊन देईन मी. ठीक आहे, जमलं गड्या, मानले हे. आता चालली जाईन मस्त. चाल बापा, आता स्वयंपाकाला लागतो. खुश झाली मी, हाव म्हटलं याय ना, तर लय खुश झाली.